जालन्यात गुन्हेगारांनी पुन्हा डोकेवर काढले। स्कूटीवरून आलेल्या दोघांनी दिवसाढवळ्या पळवली 2 लाख रुपयांची भरलेली बॅग। जालना शहरातील नवीन मोंढा भागातील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। चोरीच्या घटनेने शहरात एकच खळबळ। चंदनजीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। जालना शहरातील नवीन मोंढ्यामध्ये स्कूटीवरून आलेल्या दोघांनी दिवसाढवळ्यात 2 लाख रुपये रक्कम असलेली बॅग पळवून नेल्याची घटना जालना शहरात उघडकीस आली आहे। जालना शहरातील नवीन मोंढा भागात सदर प्रकार उघडला असून चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। अखिल शेख वय 34 वर्षे, राहणार चनेगाव, तालुका बदनापूर यांची किराणा मालाची दुकान आहे। नेहमीप्रमाणे ते आज सुद्धा त्यांच्या अशोक लीलंड कंपनीच्या मालवाहू गाडी क्रमांक MH14 GU 1834 यामध्ये किराणा माल घेण्यासाठी जालन्याच्या नवीन मोंढ्यामध्ये आले होते। यावेळी गाडीच्या ड्रायव्हिंग सीटच्या पाठीमागे 2,30,000 रुपयांची रोख रक्कम त्यांनी बॅगेत गुंडाळून ठेवली होती। यापैकी उधार असलेले 30,000 रुपये त्यांनी पायल ट्रेडिंग दुकानाच्या मालकाला दिले व नंतर गाडी घेऊन पंचमुखी ट्रेडिंग कंपनीच्या समोर आल्यावर अखिल शेख हे किराणा मालाचा भाव विचारण्यास गेले असताना यावेळी त्यांच्यावर पाळत ठेवलेल्या दोघांनी स्कूटीवर येत मालवाहू गाडीत ठेवलेली 2 लाख रुपयांची पैशाची बॅग पळवून नेली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून घटनेने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली। या प्रकरणी अखिल शेख यांच्या फिर्यादीवरून चंदनजीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत। दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले। तसेच चंदनजीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत, उपनिरीक्षक शिंदे, उपनिरीक्षक सचिन सानप हे सुद्धा पोलीस कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी घटनेची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्याचे पोलीस सूत्रांची माहिती आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे 1 पथक आणि चंदनजीरा पोलिसांचे 2 पथक आरोपींचा शोध घेत आहेत।